नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आहे 1 जून। आता जून महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंतची कांदा आवक आणि कांद्याचे बाजारभाव कसे राहिले, पुढे ते कसे राहणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाफेड NCCFच्या खरेदी संदर्भात आणि ती नक्की काय त्याच्यामधलं गौड बंगाल हे जसं मी रीलमध्ये सांगितलं त्याविषयी आपण समजून घेऊ। व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये मी 4 ते 5 मुद्दे मांडणार आहे, टप्प्याटप्प्याने मांडणार आहे। त्यामुळे तुम्हाला जो आवश्यक आहे तो मुद्दा तुम्ही पाहून मध्ये व्हिडिओ सोडू शकता। अनेकांच्या तक्रारी असतात की बाबा व्हिडिओ तुमचा मोठा होतो, पण त्याला माझा नाईलाज आहे। जे चांगले शेतकरी आहे, जे जाणकार शेतकरी आहे, त्यांना व्हिडिओ आवडतो, ते व्हिडिओ मोठा असला तरी बघतात। पण काही जे शेतकरीच नाही आहेत तर त्यांचा मात्र इथे प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी माझा नाईलाज आहे। पुढे जाण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देतो की हवामान, मागणी पुरवठा आणि आयात निर्यातीची धोरणं, ग्राहकांची मागणी यावरनं बाजारभाव अवलंबून असतात। त्याच्यामुळे कांदा खरेदी विक्रीचा निर्णय घेताना आपण आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करावा। ॲग्रो शिवार कुठल्याही प्रकारचे बाजारभावाचं भविष्य अंदाज, होरा वगैरे असं देत नाही आणि आमच्या याच्यामध्ये आतापर्यंत 500 रुपयाचे 5000 होणार, 2400 आणि 4000 होणार असंही काही दिलेलं नाही आहे। त्यामुळे या संदर्भात फक्त आम्ही माहिती देतो। माहितीच्या दृष्टीने तुम्ही जेवढे सक्षम व्हाल त्या माहितीच्या आधारे आपापल्या ज्या बाजार समित्या त्याच्यामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर आजचा पहिला मुद्दा आहे, तिथे जाण्याआधी इथे जे सबस्क्राईबचं बटन आहे हिरवं, त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाचे व्हिडिओ ते सर्व पाहायला मिळतील। काही चॅनलवाले या सगळ्या याच्यातनं साधारण शेतकऱ्यांकडनं 500 रुपये, 1000 रुपये महिन्याला ते सबस्क्रिप्शनचे घेतात आणि मग त्यांना प्रीमियम माहिती वगैरे असं देतात। पण प्रत्यक्ष हीच माहिती किंवा याच्यापेक्षा जी अगदीच निग्लिजेबल माहिती ती तुम्हाला दिली जाते। पण ॲग्रो शिवार शेतकऱ्यांकडनं आम्ही असं धोरण ठरवलेलं आहे पहिल्या याच्यापासून की शेतकऱ्याकडनं अजिबात पैसे घ्यायचे नाही, अजिबात सबस्क्रिप्शन किंवा या पद्धतीनं घ्यायचं नाही। तर ही माहिती संपूर्णपणे मोफत आहे। मात्र काही यूट्यूबर जे आहे या माहितीचा गैरवापर करतात आणि त्या सगळ्या याच्यातनं तुम्हाला सांगू इच्छितो की ही कॉपीराइटेड माहिती आहे। ॲग्रो शिवार हे रजिस्टर्ड चॅनल आहे आणि मीडिया शिल्प या उपक्रमाच्या अंतर्गत, या संस्थेच्या अंतर्गत ॲग्रो शिवार हे रजिस्टर युनिट आहे केंद्र सरकारच्या उद्यम विभागाकडे। त्यामुळे त्याचे कॉपीराइट आणि त्या संदर्भातले सर्व घेतलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोफत आहे, पण जे कोणी चोरून माहिती किंवा प्लॅगरिझम करतात त्यांच्यासाठी हा एक इशारा आहे। आता पुढे जाऊया, देशातली आवक आपण बघूया की काय आहे आणि त्याच्यानंतर मग मुख्य विषय काय आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 विषय सांगणार आहे। पहिला, आता देशातली आवक काय, महाराष्ट्रातली आवक काय आणि सरासरी किमतीची काय परिस्थिती आहे। खरेदी विक्रीचा निर्णय आहे, पावसाच्या संदर्भात काय आत्ताची परिस्थिती आहे, माध्यमांची भूमिका काय राहिली आहे। त्यानंतर NCCFच्या खरेदीला सुरुवात झाली होती, पण मध्येच काय सोसायटी आणि त्यांचे प्रश्न आले, तो काय भाग आहे ते आपण बघूया, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं रीलमध्ये। नाफेडची प्रक्रिया आणि त्यामध्ये गुप्तपणे कांदा खरेदी केली आहे का आणि त्याचा बाजारभाव वाढीवर काही परिणाम झाला की तेही आपण बघूया। दिल्लीमध्ये काही दबाव येतोय का, तिथल्या मंत्र्यांमध्ये आणि कोण आमदार, खासदार, कोण नगरसेवक जातोय, कुठून जातोय या खरेदीच्या संदर्भात आपल्या बगलवच्च्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं की नाफेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किंवा दिल्लीच्या संदर्भात माहिती घेतल्यानंतर आता ही खरेदी कधी होऊ शकेल, हा शेवटच्या टप्प्यात आहे। त्यामुळे ह्या टप्प्याटप्प्याने मी सांगेन आणि त्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओशी टिकून राहा। आता पहिला भाग, देशातील आवक आणि बाजारभावाचं गणित। एप्रिल महिन्यात 31,54,000 मेट्रिक टन कांदा आवक झाली। मे महिन्यात मात्र ही कांदा आवक जवळपास 40% घटली आहे आणि ती झाली आहे 19,58,000 मेट्रिक टन। त्यामुळे आता मे महिन्याचा जो कांद्याचा ट्रेंड आहे हा घटीचा होता। हेच कारण आहे की नंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारभाव वाढीला सुरुवात झाली आणि ते आता शेवटपर्यंत म्हणजे जे 900वर गेले होते सरासरी, तर काही एका आठवड्यात तर सगळ्या महाराष्ट्राची सरासरी 800 होती, तर ती 900, 1000, 1100 आता सरासरी 1200 रुपये। ती कशी आहे ते बघूया। तत्पूर्वी महाराष्ट्रातली आवक बघू। महाराष्ट्रामध्ये सोमवारी 26 मे रोजी 2,80,000 आवक झाली।
सोमवारी लासलगाव पिंपळगावचे बाजारभाव जर तुम्ही बघितले तर ते व्यवस्थित टिकून होते, 12 रुपयापर्यंत होते, ते 13 रुपयापर्यंत, 14 रुपयापर्यंत आणि 15 रुपयापर्यंत पण सरासरी गेले. मंगळवारी 2,83,000 झाली, म्हणजे मंगळवारी टिकून राहिली. बुधवारी आवक कमी झाली, 2,73,000. आता हे जे 3 दिवस आहे इथे बाजारभाव पिंपळगावचे जे होते ते 23 रुपयांपर्यंत गेले होते. आता घसरले कसे ते बघूया. गुरुवारी आवक थेट 3.5 लाख गेली, म्हणजे 3,41,000. शुक्रवारी ती 4 लाख झाली आणि शनिवारी ती परत 1,87,000, म्हणजे जवळपास 2 लाख झाली. तर गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आहे. अनेकांनी पुन्हा काही गोष्टी, काही शेतकरी काळजीत पडले, पॅनिक झाले. त्यामुळे पॅनिक होऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, निराश होऊ नका. कारण हा बाजारभावात ही आवक वाढली आहे, अवकाळी पावसाचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे ही आवक वाढली आहे. आणि आणखी एक इफेक्ट आहे तो पण मी तुम्हाला सांगेन. तर गुरुवार शुक्रवार या सगळ्याच्यात बाजारभाव जे किमान 200 रुपयांनी कमी झाले पण सरासरी टिकून राहिले. लासलगाव पिंपळगावमध्ये सरासरी बाजारभाव 1300-1400 आणि किमान जे बाजारभाव होते ते 400 ते 800 पर्यंत राहिले. कमाल हे 2000च्या पुढे गेलेले आहे पिंपळगावमध्ये आणि लासलगावला 2000 पर्यंत राहिले. मागील आठवड्याच्या तुलनेत जो उन्हाळी कांद्याचा दर होता तो 17% वाढला या आठवड्यात, म्हणजे 1173 रुपये सरासरी. जसं मी तुम्हाला म्हणालो की 12 रुपयापर्यंत तो पोहोचला आहे. आणि हे सगळ्या राज्याची सरासरी आहे, त्यात लासलगाव, पिंपळगाव, पुणे वगैरे आहे, तर काही ठिकाणी कमी असू शकतं. लाल कांद्याचा जो दर आहे तो 14% वाढला आहे, 1136 रुपये आहे. पांढऱ्या कांद्याचा दरसुद्धा वधारला आहे, तो 9% वाढून 1169 पर्यंत पोहोचला आहे. माझे एक मित्र आहे, ते नेहमी पांढऱ्या कांद्यावर बोलत असतात, पांढऱ्या कांद्याबद्दल सांगा. त्यांना मी असं सांगू इच्छिन की तुम्हाला जर खूप आवश्यक असेल आणि आर्थिक अडचण असेल तर तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय तुमच्या पद्धतीने घ्या, पण आत्ताचे जे दर आहे ते वाढीचे आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. इथे एक थोडंसं मला सांगायचं आहे की मधल्या काळामध्ये शेतीचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली गेला, काही शेतकऱ्यांचा चाळीतला कांदा खराब झाला, या संदर्भात मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याविषयी मला अतिशय वाईट वाटतं, सगळ्यांना खूप वाईट वाटतं की असं नुकसान कोणाचं व्हायला नको. कारण शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज आला नाही या मे महिन्याचा, आणि आपलं हवामान खातं एवढं तत्पर नाही आहे की 2-2 मिनिटांनी काही त्या सगळ्या याच्यात येईल. पण तरी पण इशारे अनेक हवामान तज्ज्ञ, अगदी हवामान खातंही देत होतं. पण याच्यामध्ये कदाचित आपलं थोडंसं इकडे तिकडे भाग झाला असेल, आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचली नसेल. आता जो भाग आहे मधल्या काळामध्ये या 4-5 दिवसांनी माध्यमांनी खूप कल्ला केला, म्हणजे अतिशय नकारात्मक भूमिका केली. याचा परिणाम असा झाला की कांदा लोकांनी विकून टाकला. आणि हेच कारण झालं की बुधवार, गुरुवार, शुक्रवार जे आहे ते बाजारभाव जे आहे ते थोडेसे दबावात आले आणि जो 400 रुपये 400चा किमान होता जो 800वर गेला तो परत 500वर 400वर आला. पण येणाऱ्या काळामध्ये हे बाजारभाव टिकून राहतील, ते घसरणार नाहीत. मी परत एकदा सांगतो, चांगल्या कांद्याला, ज्यांनी कांदा साठवला आहे, जे नेहमीचे कांदा घेणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही तशी चांगली बातमी आहे. आता पुढचं बघूया. नाफेडच्या संदर्भात तुम्ही तर सांगितलं होतं की सोमवारी खरेदी होणार होती आणि नंतर मग ती काही झालीच नाही. तर माझा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला, अनेकांनी हेडिंग बघितलं आणि प्रतिक्रिया दिल्या, काहींनी अतिशय वाईट शिवीगाळ केली. त्याच्यामध्ये शेतकरी कमी आणि यूट्यूबर जास्त होते, कारण त्यांची चोरलेल्या माहितीचं त्यांना नुकसान होतं. त्यामुळे त्यांना इशारा दिला की फार भानगडीत पडू नका, ओरिजिनल काम करा. कारण मी पत्रकारितेमध्ये, म्हणजे मी फार अभिमान सांगत नाही, दिल्लीमध्ये साधारण 1 वर्ष काम केलेलं आहे, मुंबईमध्ये 2.5-3 वर्ष केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, पुण्यामध्ये 8 वर्ष, संभाजीनगरमध्ये 4 वर्ष, जळगावमध्ये 1 वर्ष, नाशिकमध्ये 7 ते 8 वर्ष, अशी सगळी कारकीर्द झालेली असल्यानं त्या ठिकाणचे कॉन्टॅक्ट आणि त्याच्यातनं माहिती मिळत असते. त्यामुळे चोरून माहिती घेतली आणि दुसऱ्याचे यूट्यूबचं चोरलं आणि तुमच्या याच्यावर घेतलं आणि वर तुम्ही तुमची माहिती चुकली म्हणून आम्हाला इथं येऊन शिव्या घालणार किंवा तुमच्या चॅनलवर आमच्याविषयी काहीतरी बोलणार, हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. याविषयी मी आता फार बोलणार नाही. नाफेडच्या याच्यामध्ये जो आहे तो भाग मी सांगणारच. तर NCCF आणि नाफेडची खरेदी ही सोमवारपासून NCCFची प्रक्रिया सुरू झालेली होती. आतल्या याच्यामध्ये जेव्हा माहिती घेतली, काही सोसायटी असतील किंवा काही मधले लोक असतील तर त्यांच्याविषयी सोर्स डिक्लेअर करण्यात काही हे नाही, हाशील नाही. तर त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही, साधारण या वर्षी 23 कंपन्यांना NCCFनं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मागच्या वर्षी ही 84 संख्या होती.
आता हे जे 23 सोसायटी किंवा फेडरेशन निवडले, यापैकी ज्यांना निवडलं नाही ते हरकतीमध्ये गेले. म्हणजे मंगळवारी तुमची कांदा खरेदी सुरू होणार होती, सोमवारी प्रक्रिया पूर्ण झालेली होती, जसं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ती माहिती अतिशय बरोबर होती. त्याच्यामध्ये थोडं इकडे तिकडे होईल आणि मी त्याच वेळेस म्हणालो होतो की सोमवार किंवा सोमवारचा आठवडा होईलच असं नाही, माझा सोर्स क्लिअर नाही असं मी तेव्हा प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. पण अनेकांनी ते व्हिडिओ पूर्ण बघितला नाही, हरकत नाही. तर मी पण माहिती घेत होतो मधल्या काळामध्ये, मलाही तो धक्का होता की अरे असं का झालं. तर जेव्हा लक्षात आलं की या पद्धतीनं घडलेलं आहे. आता इथे एक गोम आहे, त्या घोटाळ्यामध्ये किंवा जायचं नाही की नाफेड NCCFचे जे घोटाळेबाज होते त्यांच्यावर गव्हर्नमेंटने कारवाई केली आणि केंद्र सरकार मागच्या वेळेस या घोटाळ्यामुळे आणि कांद्याचे बाजारभाव पडल्यामुळे त्यांना लोकसभेला 11 जागा सत्ताधारी पक्षाला गमवाव्या लागल्या. हे तुम्हाला माहिती आहे. आता यामध्ये या घोटाळेबाजांवर नंतर कारवाई झाली आणि त्यातल्या 14 कंपन्या ज्या होत्या ते NCCFने ब्लॅकलिस्टेड केल्या. 14 फेडरेशन, त्याच्यामध्ये पुणेरी आहे, कोणी काळे पांढरे नावाचे उद्योग करणारे, काही डॉक्टर्स म्हणवणारे पण काही लोक आहे, त्यांचे याच्यामध्ये मी जाणार नाही. काही कंपन्यांना अनेक राजकारणी नाना प्रकारे मदत करणारे आहे, असे पण लोक आहेत. काही सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे, काही वेगळे याच्या संबंधित आहे. आता तो विषय याच्यामध्ये आपल्याला काही याच्यामध्ये जायचं नाही. पण या खरेदीमध्ये आता त्यांनी काय केलं की आता नवीन नियम आला की सहकारी विकास सोसायटी किंवा पॅक्सला कॉन्ट्रॅक्ट देणार नाफेडसाठी, आणि जे मागचे फेडरेशन होते त्यांच्यावर जी बंदी घातली होती त्यांना काम देणार नाही. तर अशा बंदी घातलेल्या फेडरेशनमधले उद्योग जे होते त्यांनी बरेच उद्योग केले आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं की कोणाच्या बायकोच्या नावावर कंपनी होती, शेतकरी उत्पादक कंपनी, कोणी व्यापाऱ्याच्या नावानं चालवत होतं सुपाऱ्या घेऊन, कोणी आणखी कोणाच्या नावावर चालवत होतं नातलगाच्या नावावर. त्यांनी सगळं बदललं. काही जणांनी सोसायटी मध्ये गेले, म्हणजे जे शेतकरी उत्पादक कंपन्यावाले होते ते सोसायट्यांमध्ये गेले. त्यांनी सोसायट्या कोणाच्या असेल तर त्या सुरू केल्या आणि ते सगळे कागदपत्र मॅनेज करून त्यांनी हे भरलं. पण यावेळची जी स्क्रुटिनी होती किंवा या वेळची पडताळणी होती ती प्रक्रिया अतिशय कडक झाली. तरी पण घोटाळे झालेच, ते कसे ते पण आपण बघूया. त्या याच्यामध्ये मात्र अशी लोक जी आहे त्यांना केंद्र सरकारनं बाहेर केलं. आता या सगळ्या याच्यानंतर ऐन खरेदीच्या वेळेस ते हरकतीमध्ये गेले. हरकती गेल्यामुळे ही प्रक्रिया आता थांबली आहे. ही केव्हाही सुरू होते, पण सुरू होईल की नाही माहीत नाही. त्यामुळे हे जे घोटाळेबाज आहे, भ्रष्टाचारी, जे राजकारणी लोकांचे बगलबच्चे आहेत, ज्यांनी नाफेड सुरू झाल्यापासून किंवा NCCFच्या खरेदी सुरू झाल्यापासून घोटाळेच केले आहेत. 5,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली तर साधारण असं सांगितलं जातं, काही शेतकरी संघटनांचा आरोप असा आहे की साधारण 5 ते 10 कोटी रुपयाचा मलिदा मारता येतो, एवढा मोठा घोटाळा करता येतो. तर कोण सोडेल ना, की ज्याला त्या याच्या भ्रष्टाचाराची सवय झाली आहे तो नाव बदलणार, या सगळे करणार. आणि याचा परिणाम झाला की आत्ताचा जी खरेदी आहे ती थांबली. आता दुसरा भाग, असं समजलं, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातल्या काही सूत्रांनी अशी माहिती दिली की यंदा अनेक लोक, राजकीय लोक, मग ते काय लोकप्रतिनिधी असतील वगैरे वगैरे, नाशिकचे नगरसेवक पण गेलेत तिथे दबाव टाकायला. हो, आमच्या जरा भाऊचे, नानाचे, अण्णाचे, मामाचे, काकाचे, ताईचे, बाईचे, माईचे, जे काय असेल ते सगळे लोक तिथं गेले आणि आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या त्याच्यामध्ये. आणि यंदा महाराष्ट्रामध्ये 3 सत्ताधारी पक्ष आले, म्हणजे 3 सत्ताधारी पक्षांचं हे आघाडी सरकार आहे. तर प्रत्येकाला असं वाटणार की माझा विकास करायचा, म्हणून ते लोक तिथं मध्ये गेले. आणि त्यामुळे या प्रत्येकाच्या पक्षातनं आता आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या लोकांसाठी, काहींना आपल्या स्वतःसाठी म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे ते दबाव आणि ते तंत्र सुरू आहे. आता पुढची गोष्ट, काही फेडरेशन असं म्हणाले की आम्ही अतिशय कामं चांगली करतो पण आम्हाला कॉन्ट्रॅक्टच दिले नाही, अशी त्यांची जरा थोडेसं दुखणं आहे. ते म्हणाले की आम्ही कोर्टात जाऊ, मग हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. आत्ताच एका कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट, मला असं वाटतं एक रस्त्याच्या मेट्रोच्या संदर्भात हायकोर्टात गेल्यामुळे ते थांबलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती प्रक्रिया आता त्यांनी बंद केली. मुंबईच्या संदर्भात होती. ते तसं होऊ शकतं, हा पण एक प्रभाव आहे. भ्रष्टाचारी लोक एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं आणि या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे.
2 बोक्यांनी लोणी आणलं, लोण्यासाठी भांडतायत, एक माकड आलं आणि त्यांनी वाटण्या करताना स्वतःच खाऊन घेतलं. आता भ्रष्टाचारी घोटाळेबाज नाफेड NCCFचे जे आहेत ते परत बाहेर आले. त्यामध्ये चांगल्या कंपन्या आहेत, अपवाद आहेत. मी हे काही भ्रष्टाचारांच्या गोष्टी सांगतो आहे, त्यांची यादी पण माझ्याकडे आहे, पण मी आता वाचून दाखवणार नाही की कोणी कोणी भ्रष्टाचार केला आणि कुणाला ब्लॅकलिस्टेड केलं आहे. तर या वानरानं मलिदा मारला. आता हा वानर कोण आहे, बोके म्हणजे जर हे असतील तर तुम्ही आता त्या पद्धतीने ठरवा. नुकसान मात्र शेतकऱ्यांचं होतं आहे आणि यामध्ये मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही जागृत व्हा, जागृत व्हा. की मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी तुम्हाला माहिती देतो, एक पत्रकार म्हणून प्रामाणिकपणे माहिती देतो आहे. तुम्ही हे नाफेडला किंवा NCCFला किती जणांनी फोन केले, माझा कांदा कधी खरेदी होणार आहे. दिवसभरात तुम्ही जर किमान 50 शेतकरी या चॅनलवर, आता साधारण एक 30,000 40,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे महाराष्ट्रभरातला, नाशिकमधले 5,000 असतील. किती शेतकऱ्यांना वाटलं की नाफेड आणि NCCFच्या वेबसाईटवर जाऊन आपण यांना विचारावं. तुम्ही जोपर्यंत जागृत होणार नाही, तुम्हाला तुमचे हक्क कळणार नाही, तोपर्यंत माझ्यासारखे जे पत्रकार आहेत ते आम्ही माहिती देऊ आणि माहिती चुकली असं म्हणून तुम्ही जे काही लोक आहेत ज्यांचा शेतकऱ्यांशी संबंध नाही, त्यांच्यासारखे अपशब्द आणि त्याचा अपमान मात्र आम्हाला सहन करावा लागेल. हा एक भाग आहे. तरी पण हे जे व्रत घेतलं आहे हे शेतीसाठी आणि या संदर्भातलं घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे पुढे घेऊन जाणं भाग आहे. गेले 25 वर्षापासून ते सुरू आहे. आता फार फापट पसारा हे घेत नाही. तर आता नाफेडच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. नाफेडची प्रक्रियासुद्धा सोमवारच्या आधी म्हणजे शनिवारच्या आधीपर्यंत पूर्ण झालेली होती, मागच्या आठवड्यामध्ये. तिथले जे नाशिकचे जे ब्रँच मॅनेजर आहे RM पटनायक म्हणून, त्यांना सुरुवातीला फोन केला. त्यांनी सांगितलं की 5 मेचा पहिला आठवडा, मग दुसरा आठवडा. आता परत मधल्या काळात त्यांनी फोन उचलले नाही. अनेक दिग्गज पत्रकार जाऊन आले त्याच्यामध्ये, त्यांना एंटरटेन केलं नाही. पण या बातम्यांचा परिणाम असेल काय असेल, शेतकरी संघटनांनी आक्रमक झाल्या, आपल्या व्हिडिओनंतरही काही गोष्टी घडल्या असाव्यात कारण 2दा उल्लेख केला. त्याचा परिणाम झाला की सुदैवानं त्यांना, माझं फार मोठं भाग्य आहे या चॅनलचं आणि शेतकऱ्यांचं, की 1-2 दिवसापूर्वी त्यांनी फोन उचलला आणि एक छान चर्चा केली. त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की आम्ही आमच्या परीनं सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्या प्रक्रियेमध्ये कागदपत्र पूर्ण केले, निविदांच्या जी प्रक्रिया ती पूर्ण केली. त्याच्यानंतर गोडाऊन ज्या ठिकाणी त्याची छाननी केली. पण याचा निर्णय हा नाफेडची नाशिकची, पुण्याची, सोलापूरची ब्रँच घेत नाही. माफ करा, मुंबईची ब्रँच घेत नाही. तर हा सगळा निर्णय हा यंदा केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे घेणार आहे. मी जसं सांगितलं की यंदा माननीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पण लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यातनं ही प्रक्रिया कडक होईल. पण तरी भ्रष्टाचारांनी जे काही उद्योग केले ते तुम्हाला हे सांगू शकतो. मधल्या काळामध्ये एक थोडंसं एक मिनिट, मधल्या काळामध्ये असं झालं की बाजारभाव वाढले. अशी एक चर्चा होती की नाफेडचे भ्रष्टाचारी लोक त्यांना कुणकुण लागली होती, त्यामुळे पण 2 रुपयांनी 3 रुपयांनी बाजारभाव वाढले का, कारण खरेदी वाढली. तुम्ही बघा, आवक खूप आली पण बाजारभाव घसरले नाहीत महाराष्ट्रामधले. आणि त्यातही लासलगाव आणि पिंपळगावचेच बाजारभाव का वाढत आहेत, पुण्याचे किंवा सोलापूरचे का वाढले नाहीत? याचं कारण काही जे झारीतले शुक्राचार्य आहे त्यांना कळालं होतं की या आठवड्यात खरेदी होणार आहे. हेच कारण होतं की त्यांनी जो चांगला माल आहे तो घेऊन ठेवला. कारण नाफेडला आणि NCCFला स्टोरेजला चांगला माल लागतो आणि शेतकऱ्यांचा माल पावसाने भिजला होता. हेच कारण होतं की चांगल्या मालाला बाजारभाव ते एकदम 2,000 रुपयापर्यंत पोहोचले. तर ही पण मेक समजून घ्या. अवकाळी पावसाचा परिणाम आहेच, व्यापारी तुम्हाला सांगतील. पण काही जे व्यापारी जे आहेत ते या नाफेडशी जोडलेले आहेत, NCCFशी आतून जोडलेले आहेत, राजकारण्यांशी भ्रष्टाचारांशी जोडलेले आहेत. हे तुम्हाला ही माहिती कधी देणार नाही. तुम्ही जर दिल्लीशी छान कॉन्टॅक्ट असेल आणि तिथपर्यंत फोन केले, तुमचे फोनही उचलतील. इथे नाफेड NCCFची शेतकऱ्यांसाठीची हेल्पलाईन आहे त्यांच्या वेबसाईटवर. ॲग्रो शिवारच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, अनेक जण फॉलो करतात. तिथं मी वेळोवेळी ही माहिती सांगत असतो. आणि अशा संदर्भातले नंबर की बाबा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, माझा कांदा विकला जाईल की नाही, या संदर्भात पण तिथे नंबर मी दिलेले आहेत. अनेकांना पाहिजे असेल ते चॅनलला फॉलो करून ते घेऊ शकतात. आणि एरवीचे बाजारभाव मी सांगत असतो. आता दिल्लीमध्ये असं सांगितलं, शेवटचा मुद्दा घेतो आणि नंतर तारखेच्या संदर्भात बोलतो, की तिथे अनेक खासदार, आमदार, नाशिकचे नगरसेवक गेले आणि तिथं पण दबाव आला. पण या आठवड्यामध्ये सोमवारी ज्या फाईलवर सही करायची होती माननीय ग्राहक संरक्षण मंत्री, पण त्यांना काही पर्सनल कामं आले किंवा सरकारी कामं आले, ते दौऱ्यावर होते.
त्यामुळे ती फाईल तिथे सही होऊ शकली नाही आणि याचा परिणाम असा झाला की तुमची खरेदी नाफेडच्या बाजूनं तिथं रखडली. NCCFच्या बाजूनं काय झालं मी तुम्हाला सांगितलं आहे, घोटाळेबाज आणि या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे आता नाशिकमध्ये पण काही जणांनी मंत्र्याचा माणूस आहे आणि PA आहे ना, अमुक आहे धमुक आहे ना असं सांगून तिथं दबाव आणला तिथल्या कार्यालयावर. तिथली ही मधली माहिती आहे, ही काही जणांनी ती समजली त्या सगळ्या याच्यामध्ये. तर तिथल्या सगळ्या याच्यातनं पण त्यांच्या हातात काहीच नाही आहे. तुम्ही तिथं जाऊन आंदोलन मोर्चे जरी काढले भ्रष्टाचारी लोकांनी तरी ही खरेदी ही वरून प्रक्रिया होणार आहे, केंद्राकडनं होणार आहे. त्यामुळे जो भाग आहे तो तुम्ही किंवा त्यांनी पण लक्षात घ्यावा. एनिवे आता तारखेसंदर्भात जे आहे असं सांगितलं जातं की ही खरेदी केव्हाही होऊ शकते. NCCFची केव्हाही म्हणजे अगदी उद्याही सुरू होईल किंवा या आठवड्यात सुरू होईल किंवा 10 दिवसांत सुरू होईल किंवा तुम्ही 9 ते 10 दिवस धरा. खरं तर ही मागच्याच आठवड्यात सुरू होणार होती, ही पक्की खबर होती. पण जे काही दुर्दैव शेतकऱ्यांचं की शेतकरी जागृत नसल्यानं प्रश्न आपण विचारत नाही आणि आपल्या वतीनं कोणीतरी खरेदी करून टाकतो, कोणीतरी काहीतरी करतं. माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रश्न विचारा, जागृत व्हा, एकत्र या, जोडून राहा. तर नाफेडचे जे अधिकारी आहे पटनायक त्यांनी असं सांगितलं की मला आता मी तुम्हाला तारीख सांगितली तर तुम्ही तिथं छापाल आणि मग शेतकऱ्यांचा गोंधळ होईल. कारण मागच्या वेळेस तर सगळ्या पत्रकारांनी खरेदी होणार असं सांगितलं होतं, पण नंतर 15 दिवसात होईल असं सांगितलं. पण त्याचा परिणाम काय झाला की खरेदी तर झाली नाही, पण भ्रष्टाचारी जागृत झाले आणि त्यांनी मात्र खरेदी करायला, स्टॉक करायला सुरुवात केली. आता किती स्टॉक केला आहे तो 10,000 मेट्रिक टनाचा आहे, 1,00,000 मेट्रिक टनाचा आहे माहीत नाही. तो कमी असेल. अनेक शेतकरी आरोप करता, इथे कॉमेंट जर तुम्ही बघितल्या की खरेदी ऑलरेडी झालेली आहे, ते कदाचित खरंही असू शकतं. आणि काही शेतकरी संघटनांनी नाफेडच्या खरेदीला विरोध केला आहे. अनिल धनवट म्हणून स्वतंत्र भारत पक्षाचे आहेत, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार होतो की ही खरेदी करूच नका आणि करायची असेल तर तुम्ही बाजार समितीत या. कारण या सगळ्या याच्यामध्ये आता खरेदी करतील आणि नंतर तुमचे भाव पाडतील. तर ज्यांनी साठवलेला कांदा आहे तर त्यांना नाफेडच्या खरेदीचा फार फायदा होत नाही. त्यांना माहिती की आपण नंतर विकायचा आहे. पण त्यांचा कांदा जेव्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येतो तेव्हा इथे भाव पडतात. पण ज्यांनी कांदा साठवलेला नाही ना शेतकरी बांधवांनो, त्यांचे मात्र हाल आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून नाफेडची खरेदीची आत्ताची खूप गरज आहे. कारण ते भाव 2 ते 5 रुपयांनी 3 रुपयांनी वाढू शकतात. तर हा सगळा एकूणच कांद्याचा लेखाजोखा आहे. येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव टिकून राहणार आहे, काळजी करू नका. आता या संदर्भातल्या जे तारखा आहे किंवा जे आहे ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आता या संदर्भातला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. जागृत व्हा, एक राहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, चॅनलला जोडून राहा. म्हणजे येणाऱ्या काळात आपण वेगवेगळे विषय मी तुमच्यासाठी घेणार आहे. आणि आणखी एक आव्हान की ॲग्रोशिवार दर गुरुवारी हिंदीमध्ये घेणार आहे. हिंदीमध्ये जे आता MP, हरियाणा, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल इथपासून आता वाचक आहेत, त्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून कदाचित हाच व्हिडिओ आपण हिंदीमध्ये गुरुवारी येईन. त्यामुळे मराठी बांधवांना तर सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे, पण जे शेतकरी किंवा ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आहे. जोडून राहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक करा. तुम्ही करतच आहात. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.